रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर या चालकांना जर मराठी येत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत. पाहिलं गेलं तर येणाऱ्या काळात आता RTOकडनं त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. तुम्हाला जर रिक्षा चालवत असेल तर ग्राहकांशी तुम्हाला मराठीतनं संवाद साधावा लागणार आहे. या संदर्भातला निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. पाहिलं गेलं तर या संदर्भात देखील अनेक वेळा बैठका झाल्या. पाहायला गेलं तर या संदर्भात कोकण मराठी परिषद असेल या मुंबई साहित्य चे शिक्षक असतील त्यांनी देखील अनेक लोकांना या ठिकाणी अमराठी लोकांना शिकवण्यात आलेलं होतं मराठी कसं बोलावं, ग्राहकांशी कसं बोलावं. मात्र या संदर्भात येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर जर त्यांना बोलता जर आलं नाही तर त्यांना 1 महिन्याची देखील मुदत या सूट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर त्यांना मराठी येत नसेल तर 3 महिन्यापर्यंत त्यांचे लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे. मात्र यामध्ये पुन्हा त्यांना मुभा देण्यात येणार आहे. जर त्यांना पुन्हा मराठी येत नाही तर RTOच्या अधिकाऱ्याकडनं त्यांचं लायसन असेल या परमिट ते पूर्णतः रद्द केलं जाणार आहे. आपण सध्या ठाण्यातील रिक्षा स्टँड परिसरात आहोत. या ठिकाणी चालक असतील, मालक असेल, अनेक लोक या ठिकाणी ग्राहकांना नेहान करत असतात. ठाणे परिसर हा गजबजलेला परिसर आहे आणि याच परिसरामध्ये पाहायला गेलं तर अनेक रिक्षा, टॅक्सी चालक जे आहे ते या ठिकाणी दळणवळण करत असतात. मात्र मराठी जर आली नाही तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं नाव मला सांगा, काय तुमचं नाव? आमचं नाव जनार्दन पांडे आहे सर. अच्छा पांडे, तुम्ही या ठिकाणी राहतात. पाहिलं गेलं तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहिलं तर कायद्यामध्ये जे आहे तीच तरतूद पुढे केलेली आहे. मात्र पाहिलं गेलं तर ज्यांना मराठी येणार नाही, मराठी अनिवार्य आहे. जर ज्यांना येत नसेल, व्यावहारिक ज्ञान नसेल त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. कसं बघते याकडे? नाही ठीक आहे, 1 महिन्याचं टाईम पाहिजे. जे मराठी नाही येतात, ज्याला मराठी बोलायला नाही येतात तर थोडा टाईम द्या त्याला. आता आम्ही मराठी बोलतात. हां, तो आमच्यासाठी काय सांगा तुम्ही. त्यासाठी शिक्षक देखील नेमले होते, शिकवण्यात देखील आलं होतं. मराठी ग्राहकांनी कसं बोलावं, कुठे घेऊन जायचं, काय एकंदरीत शिकवण्यात आलं होतं. कुठे जायचं तुम्हाला? हां, कैसे जायचं? मीटरने, शेअरिंगने बसा. मीटरने जायचं, मीटर टाकतात. नाही शेअरिंग जायचं, शेअरिंगने पुढे भेटतील रिक्षा. हां, ते मग बरोबर सांगतात मराठी. पण ज्यांना जर मराठी जर ना आलं तर त्याचं काय करायचं? नाही, त्याला पण थोडा टाईम द्या. टाईम द्यायला पाहिजे. हो दिलं होतं, तरी पण लोक गावाला आहे. आता आला त्याला नाही टाईम भेटतील नाही मराठी शिकायला. आता आम्ही इथे राहतात तर आम्ही बोलतात मराठी. या ठिकाणी राहतात म्हणून मराठी बोलतात. तुमचं नाव काय? जयराम गुप्ता, गुप्ता, कुठं राहिला? वागले स्टेट, रामनगर रोड नंबर 28. अच्छा, या अगोदर तुम्हाला मराठी येत होतं का? कारण पाहिलं गेलं तर आता कारवाई होणार आहे. ज्यांना मराठी नाही येणार, ज्यांना मराठी नाही येणार त्यावरती रिक्षा चालक, ओला, उबेर, टॅक्सी. माझा बोलणं असं आहे की ह्यांना मुद्दत देऊया. कोण पोटं शिकून येत नाही आणि हे काय, काही शाळा नाही. आता ही काय, ह्यांनी शाळा लावले ते शिकण्यासाठी मराठी, पण एवढा लवकर कोण शिकणार नाही. थोडाफार माणूस सर्व कोण बोलतोय, असं नाही कोण बोलत नाही. बोलणारे लोक बोलतात, समजतात पण लोक. ह्या मुद्दा थोडी साहेबांना बोललो की मुद्दत द्या, थोडी अजून वाढून द्या. मुदत वाढवलं चांगलं आहे ना, तर काय ना काय पर्याय काढावं लागेल ना. काहीतरी काय मुदत देखील दिली, आता पुन्हा दिली. येणाऱ्या काळात जर आलंच नाही तर लायसन असेल या परवाना पूर्णतः रद्द होणार आहे. त्यामुळे एक नोकरीवरती तुमची गदा येऊ शकते. सर माझं म्हणणं असं आहे, कसं काय रद्द होणार हे सांगा. ह्याचा आधी जर RTOने आम्हाला परमिट दिलं, हा विचार करून दिलं होतं का आम्हाला परमिट? नाही ना. लिहिलं ना तसं, जर मराठी येत असेल तर त्या लोकांनाच परमिट दिलं जाणार बरोबर. आणि लायसन दिलं. तो मुद्दा होता. गोष्ट कधी पण आली? आता कुठेतरी अधिकाऱ्यांनी ही ज्या गोष्टी आता या समोर पटल्यावरती आल्या त्यामुळे मुद्दा गाजताना दिसतो. हा गोष्ट कधी आली आपला परमिटचा विषय? जेव्हा हा मुद्दा निघाले तेव्हा. ह्याच्या आधी मुद्दा हा ना निघाला होता ना की मराठी बोलायचा, हिंदी बोलायचा, गुजराती बोलायचा. फक्त ह्या महाराष्ट्रामध्ये का, बाकी लोक ह्या प्रत्येक ठिकाणीवरती लोक आहेत. हा मुद्दा कुठेच नाही, फक्त हा महाराष्ट्रामध्ये का. पण हा उत्तर फक्त आणि उत्तर भारतीय असेल, उत्तर प्रदेशमध्ये उत्तर भाषा बोलली जाते. साऊथला गेलो साऊथचीच भाषा बोलली जाते. तिथं मराठी बोलली जात नाही, काय नाही, हिंदी नाही बोलत. मग आपल्या इकडे महाराष्ट्रात असून मराठी येणं गरजेचं आहे. हो, गरज आहे. मराठी बोलणं गरज आहे. मराठी बोलणं पण पाहिजे. असं नाही की मराठी नाही. मराठी आपण महाराष्ट्रात आहो तर आपल्याला मराठी यायलाच पाहिजे असं नाही. पण थोडी साहेब कसं थोडी मुदत वाढून दिलं ना अजून चांगली गोष्ट आहे. हां, मुदत वाढून द्यावं असं देखील लोकांचं म्हणणं आहे. काही शिकलेले आहेत. तुमचं नाव काय?
तुमचं नाव काय? माझं नाव गौतम दुबे. काय नाव? गौतम दुबे. अच्छा, तुम्ही दुबे रिक्षा व्यवसाय करतात अनेक वर्ष. आता हा नियम जो आलेला आहे त्याकडे कसं बघतात? येणाऱ्या काळात जर ज्यांना मराठी आली नाही तर त्यांचं लायसन परमिट जे आहे ते पूर्णतः रद्द होणार आहे. सवलत देखील दिली जाणार आहे, सूट देखील देणार आहे, परत त्यांना मराठी बोलायला देखील सवलत देणार आहे. पण ठीक आहे ना, मराठी म्हणजे ठीक आहे. तिने आता जी कंपल्सरी केली आहे मराठीवर, जेव्हा आता कोणा गाड्यावर लोन आहे 2-2.5 लाख रुपये. जर समजा त्यांना टाईमवर मराठी बोलायला नाही आलं तर काय करणार? त्यांच्या परमिट रद्द झाले तर बँकेचं लोन कोण भरणार आहे? सरकार भरणार आहे का? ठीक आहे, मराठीत जे त्यांनी नियम लावले, बऱ्याच लोकांनी चांगलं मराठी बोलायला शिकले, बऱ्याच लोकांना मराठी बोलायला येत नाही, तर त्याला मुद्दत द्या, वाढवा त्याला. नाहीतर जर याचं तुम्ही कॅन्सल केले त्यांच्या परमिट किंवा लायसन, त्याच्या बँकेत नुकसान होईल ना. बँक कुठली? आपला महाराष्ट्राचं आहे जे बँक. नियमातच जसं अटीमध्ये आहे की 1988 1989चा जो कायदा जो आहे त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे मराठी येणं अनिवार्य आहे. अशा लोकांनी रिक्षा महाराष्ट्रात चालवणं. बरोबर. पण ज्या टायमाला साहेब परमिट देत होता ITवाले, त्या टायमाला त्यांनी का चौकशी नाही केली? बरंच अशा रिक्षावाले उत्तर भारती त्यांना मराठी अजिबात समजत नाही, बोलायला येत नाही. पण ज्या टायमाला परमिट देत होतं, लायसन देत होतं, त्या टायमाला ITOची जबाबदारी होती का नाही? परमिट चौकशी करा, यांच्याशी मराठी बोलून याला परमिट द्या. त्या टायमाला यांनी का नाही हे केले सेक्शन टाईट? म्हणजे कुठेतरी अधिकारींची देखील चुकी आहे असं म्हणणं का? येणाऱ्या काळात आता अधिकारी वर्ग आता जागवणार, कारवाई करायला. हो, अधिकारी जे होतं पहिला त्यांनी जर चौकशी करून दिलेलं होतं तर आज ही गरज आली नसती साहेब. मोठे अधिकारी जे आता हे नियम लावलेले आहे ते पहिले जर चौकशी केलेल्या तर कोणी पण आला गावी, एजंटला पैसे देऊन लायसन बैस घेऊन मोकला. आणि जे आहे इकडच्या रहिवासी जे मराठी ज्याला बोलायला तर मराठी चांगली शिकलेले आहे त्यांचं काही नाही. बाहेर चर्चा काय आता रिक्षावाल्यांमध्ये काय चर्चा? बाबा अशा प्रकारची कारवाई झाली, चर्चा काय? एकंदरीत एकमेकांशी मराठी बोलायला शिकतायत का त्याच्यावरतीच कुठं शिकते मराठी बोलायला? भरपूर इंदिरानगरला, मनोरमा नगरला बऱ्याच ठिकाणी याचा क्लासेस फ्रीमध्ये लोकांनी चालू करून दिलेलं आहे. तर बरंच रिक्षावाल्यांची तुम्ही तिकडे गेला तर लाईन लागलेली आहेत, ते प्रयत्न करत आहे मराठी बोलायला. तर आणि चांगला मराठी टीचर लोक येऊन ते फ्रीमध्ये त्यांना शिकवत आहे. पण काय काय आता कसं आहे बघा, मराठी शाळा पोरा शिकलेलं ते वेगळा मराठी बोलू शकतं, असं थोडीफार म्हणजे काम चलावून मराठी बोलणारी तेवढा चांगली मराठी नाही बोलू शकत. पण हा प्रयत्न चालू आहे त्यांचा. पण हे प्रशासनमध्ये जे साहेब आता हे नियम लावले ना ते पहिले जरा टाईट केले असतं ना, ते गरज आली नसते. वेळेत जर कुठेतरी हे नियम लागले असते तर ही वेळ आली नसते असं रिक्षाचालक म्हणतायत. आपण यांच्या तुमचं नाव काय? माझं नाव रवी मिश्रा. मिश्राजी, तुम्ही या ठिकाणी रिक्षा व्यवसाय करतात, अनेक प्रवासी मिळतात, भेटतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात, पण आता मराठी बोलणं अनिवार्य काय? त्याचं कारण म्हणजे तशी तरतूदच आहे, निर्णय तसा आहे. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात जर त्यांना मराठी येणार नसेल तर लायसन परमिट रद्द करण्याचा अधिकार पूर्ण RTOकडे. बघा साहेब, माझ्या मनात एकच विचार आहे का मराठी बोलायला अति गरजेचं आहे. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये धंदापाणी करतो आहे, पोट चालवतो आहे, तर इकडचं मेन भाषा तर मराठीच आहे ना. मराठी माणसाला बोलायलाच पाहिजे. आणि हे रिक्षावाले शिकायला चालू पण केलेले आहेत. भरपूर ठिकाणी वेगळ्या ठिकाणी क्लासेस वगैरे लावलेत लोक, आणि क्लासेसमध्ये भरपूर रिक्षावाले जातात पण आणि मराठी शिकतात पण. आता काय टेन्शन नाही. मराठी परिस्थिती काय सध्या आता चर्चा काय आहे रिक्षावाल्यांमध्ये? हा जर निर्णय कठोर निर्णय आहे, त्यांना सवलत देखील दिली 1 महिन्याची, जर त्यात जरी आलं नाही तर 3 महिन्यापर्यंत लायसन रद्द, आणि जर त्याच्यामध्ये देखील मराठी आलं नाही तर कायमस्वरूपी लायसन रद्द. चर्चा काय? साहेब चर्चा तर हे आहे का मराठी लोक शिकायला चालू केलेलं आहे. आता 1 महिना बघायला गेलं तर 1 महिना तर एवढा लवकर हे जुने लोक आहे, म्हणजे वयस्कर लोकांना आता 1 महिना तर कोण बोललं का मराठी पूर्ण तुम्हाला शिकायलाच पाहिजे, तर ते तर होऊ शकत नाही. आणि हे मेन लायसन्स परमिट रद्द करायचं, तर हे जरा ह्या रिक्षावाल्यांना आणखीन थोडाफार वेळ वाढवायला पाहिजे. गव्हर्नमेंट आमचं सन्माननीय प्रताप सर नाईक साहेब जर थोडा आणखीन वेळ वाढवले, हे 1 महिना सोडून 2-4 महिना 6 महिना केले तर लोकांचा प्रयत्न चालू आहे. पण तुम्ही जसे मराठी बोलू शकता तर इतर काय नाही बोलू शकत? तुम्ही जरी हिंदी भाषिक असाल मराठी असाल तर बाकीच्या जणांना जर तुम्ही तुमच्याकडनं शिकवलं. आम्ही लोक भरपूर प्रयत्न केले आणि आमच्या प्रयत्नामुळे लोक शिकतात मराठी. आणि भरपूर ठिकाणी क्लासेस वगैरे चालू आहे. तर आम्ही आमच्या सर्वसामान्य रिक्षावाल्याला बोललो आहे का बाबा सर्व मराठी शिकून घ्या, इथे आपल्याला धंदा करायचा आहे तर मराठी बोलायलाच पाहिजे. मराठी आमच्या लोकांच्या, आमच्या रिक्षावाल्यांच्या, आमच्या मराठी माणसाचा सन्मान आहे. म्हणजे या सन्मानाने आम्ही या लोकांना सर्वांना आम्ही बोललो का बाबा मराठी शिका, आणि शिकायला चालू पण केले. पण कसं आहे वयस्कर लोकांना जरा वेळ लागतात. या ठिकाणी तुम्ही देखील चालक आहेत, काय नाव आपलं?
श्यामधर मिश्रा. श्यामधर मिश्रा. मिश्राजी मिश्रा म्हणून तुमचं नाव आहे, आडनाव. तुम्ही मराठी व्यवस्थित बोलतात का? कारण जो नियम आहे त्या नियमाकडे कसं बघतं? कमी येतात, मराठी बोलायला येतात पण कमी राहतात. लोकांशी बोलताना हो हो बोलतात. काय काय शिकलेत? घरात काय विचारतात? विचार काय केले, आम्ही मराठी बोलतो ना तरी. विचारलं तर घराकडे कुठं जायचंय, तुम्ही त्याला काय उत्तर देतात? जर इकडे जायचं नाही तर त्याच्या संदर्भात काय उत्तर देतात? हां उत्तर देतात ना, बस आम्ही सोडायला तयार आहे. हां असंच बोलतात. हां या नियमाकडे कसं बघतं? जर येणाऱ्या काळात जर नाही आलं तर रद्द नियम होईल. चांगला आहे पण टाईम वाढवलं पाहिजे. ह्याचा टाईम वाढवायला पाहिजे. नियम चांगला आहे, नियम तर काही हे नाही आहे. नक्कीच काही लोक आहेत. काय नाव आहे तुमचं? अफजल शेख. शेखजी, तुम्ही आता मराठी जर ज्यांना आलं नाही, रिक्षाचं परमिट लायसन पूर्णतः रद्द होणार आहे. मुदत देखील दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता रिक्षाचं लोन असेल, हे असेल, अशा अनेक गोष्टी आता सांगतात. शिकणं किती गरजेचं आहे, नाही आलं तर त्यावरती कारवाई संदर्भात पुढे जाणार का? आता हे जो आहे खूप गरजेचं आहे. आम्ही एक मुस्लिम आहे आणि जन्मापासून इथे, आमचा जन्म पण इथे ठाणेला झालेला आहे आणि जन्मापासून आम्ही इथेच राहतो. तर आता मराठी लोकांचं असं म्हणणं आहे, असं नवीन रूल काढलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी शिकायला गरजेचं आहे. तर मी तर आमचा जन्म इथेच आहे, पण जो लोक बाहेर उत्तर भारतीय आलेले त्यांना पण शिकला पाहिजे. ते तुम्ही कामाला आले ते 2 शब्द शिकायचे आणि ते जो बेसिक आहे मराठीचं की त्यांना कुठे जायचं आहे, बेसिक तर यायलाच पाहिजे तुम्हाला. या निर्णयाचं स्वागत कर. असं निर्णयाचं स्वागत आहे, पण पण झाली पाहिजे. जर नाही आलं तर त्यांचं कारवाई केली तर असं नाही आहे की कारवाई केला पाहिजे नाही तो विषय नंतर विचार करा. पण आता लोकांना की 15-15, 20-20 वर्ष झाले इथेच राहतो, पण त्यांना मराठी येत नाही, पण त्यांना शिकायची गरज आहे. आता क्लासेस पण आहे, वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस आहे, त्यांना तिथे जाऊन थोडा बेसिक तर शिकून घ्या असं म्हणणं आहे आमचं. नक्कीच पाहायला गेलं तर अजून काही लोक आहेत. काय ना तुमचं? प्रदीप पाठक. पाठक, तुम्ही कधीपासून इथं रिक्षाचा व्यवसाय करतात आणि जो निर्णय आलेला आहे त्याकडे कसं बघता? येणाऱ्या काळात जर मराठी नसेल तर मराठी बोलणं सक्तीचं आहे, या ठिकाणी अनिवार्य आहे असा नियम कायदा सांगतो. त्यावेळेस अनेक अधिकाऱ्यांनी अनेक लोकांना परमिट दिले त्यावेळेस, पण आता कायद्यामध्ये थोडा तर कायदा चांगला आहे पण काय ते वेळ द्यायला पाहिजे. एवढा लवकर शिकणार नाही लोक. भरपूर लोक आहेत, उत्तर भारतीय भरपूर लोक आहेत तिथे, पण एवढा लवकर येणार नाही सर. नक्कीच वेळ दिला पाहिजे अशी मागणी रिक्षा चालकांकडनं आहेत. त्यामुळे नक्कीच हे जे सर्व रिक्षा चालक आहे हे अमराठी आहे. हे अनेक ठिकाणी अनेक लोक अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात. तर काहींना मराठी शिकायला सुरुवात केली आहे, तर काहींची मराठी चांगली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांचं म्हणणं आहे की मराठी शिकणं गरजेचं आहे. नियम कायदा चांगला आहे, मात्र येणाऱ्या काळात त्याला सवलत देखील द्यावी. आता या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने परमिट दिले, लायसन्स दिले, त्या संदर्भातलं देखील एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता RTO अधिकाऱ्यांकडनं हे ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई कशाप्रकारे होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.